जोगदंड सर. येस. नमस्कार शेतकरी बंधूंनो. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण पुन्हा एकदा विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या या विस्तार केंद्र आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी पुन्हा भेटत आहोत. एक नवीन सिरीज घेऊन या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर कृषी विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान ज्ञानगंगा घरोघरी ही कार्यक्रम हा आपण कोरोना काळामध्ये सुरू केलेला कार्यक्रम होता. त्यानंतर आज आपण पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. जसे की सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की आंबा या विषयावरती सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत आणि पीक बदल बऱ्याच ठिकाणी पीक बदल झालेला आहे. तर त्या पीक बदलामध्ये प्रामुख्याने आंब्याचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. परंतु बदलत्या हवामानामध्ये या आंबा उत्पादकांना ज्या काही अडचणी अनुभवायला येत आहेत, तर त्या संदर्भात आज आपण एक विषय ठेवलेला आहे. अतिशय महत्वाचा विषय आहे बदलत्या हवामानामध्ये आंब्यावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन. या विषयाचे मार्गदर्शनासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विकास भालेराव सर, सहाय्यक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प फळपिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सरांचा अखिल भारतीय समन्वित फळपिके या स्कीम मध्ये साधारणतः 6 वर्षाचा अनुभव आहे आणि आंब्यासोबतच द्राक्ष आणि पेरूवरती हे सरांचं काम आहे. तर मी फार वेळ न घेता सरांना विनंती करतो की सरांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. डॉक्टर भालेराव सर, प्लीज. थँक्यू डॉक्टर जोगदंड सर. आदरणीय सोमनाथ माने सर, किसान टीम आणि शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज मी आपल्याशी जी चर्चा करणार आहे ती आंबा पिकावरील रोगांचे एकात्मिक नियंत्रण म्हणण्यापेक्षा व्यवस्थापन आपण त्याला म्हणूया. मध्ये आपण आंब्यावरती कोणते कोणते रोग येतात, त्याची लक्षणं काय आणि त्याच्यावरती काय उपाययोजना घ्यायच्या या संदर्भामध्ये आपण थोडेसे बोलणार आहोत. तर सध्या परिस्थितीत आपण जर पाहिलं तर आंबा हे तसं एक महत्वाचं पीक म्हणून महाराष्ट्रात पहिल्यापासून आहेच. पहिल्यांदा ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होतं, परंतु आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा हे पीक मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान आलेली आहेत. त्याचप्रमाणे चारही कृषी विद्यापीठाने, त्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या आंबा पिकावरती खत व्यवस्थापन असेल, रोग व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल आणि इतर बाबींवरती वेगवेगळ्या शिफारसी वेळोवेळी दिलेल्या आहेत. तर आंबा पीक जे आहे, सर स्क्रीन शेअर झाली माझी जोगदंड सर? झाली. तर हे जे आहे प्रमुख फळपिके, मी तुम्हाला मागे सांगितलं झपाट्यानं वाढते, खूप मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्याच्यामध्ये विद्यापीठाची जी शिफारशी आहेत 10 बाय 10 मीटरवरती असेल किंवा 5 बाय 5 मीटरवरही लागवडी होत आहेत. त्याचप्रमाणे काही शेतकरी
घन व अतिघन लागवडीचा आपण वापर त्यांच्या शेतावरती करत आहेत. तर तसं पाहिलं तर आंब्याची उत्पादकता प्रति हेक्टर फार कमी आहे, 7 ते 8च आहे देशाची. आणि महाराष्ट्रात तर ती एकदमच कमी, म्हणजे 2 टन प्रति हेक्टर एवढी आहे. आणि त्याचसाठी शेतकरी जे घन आणि अतिघनाकडे वळले, त्याचं कारण की ते उत्पादन वाढवायचं. परंतु जिथं जुन्या बागा आहेत की ज्या 10-15 वर्षाच्या झालेल्या आहेत, तर अशा बागांमध्ये उत्पादकता वाढवायची असेल प्रति हेक्टरी, तर आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल, तर आपल्याला वेळेवरती त्याच्या रोगांचं आणि पर्टिक्युलरली म्हणजे त्यातल्या त्यात आपण म्हणू शकतो की मोहर आल्यानंतर विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कारण मोहराची जर काळजी घेतली नाही तर व्यवस्थित फळधारणा होत नाही, आणि चांगल्या फळधारणेसाठी आपल्याला मोहराची काळजी घेणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये आंब्याला मोहर जो येतो हा 3 टप्प्यात येतो. डिसेंबर ते जानेवारीमध्ये 3 टप्प्यामध्ये येतो. साधारणतः वातावरण थंड असेल आणि नंतर थोडेसे ताप पडायला लागली, ऊन पडायला लागलं की महाराष्ट्रात आंब्याला मोहर येतो. आजकाल काय होतं की शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये पॅक्लोबिट्राझोल, ज्याला आपण कल्टर म्हणतो, त्याचा वापर करतात, त्यामुळं लवकर बहार येतो. आणि कधी कधी काय होतं की तो बहार मग जो अकाळी पाऊस पडतो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये, त्या महिन्यामध्ये साधारणतः मोहर असतो. आणि मग त्यावेळेस आता ती स्टेज तर निघून गेलेली आहे, परंतु त्यावेळेस मग पाऊस झाल्यानंतर विविध रोगांसाठी, किडींसाठी पोषक असं वातावरण निर्माण होतं आणि फळधारणा कमी व्हायला त्याचं कारण एक ते आहे. परंतु आता जे रेग्युलर जे कटर वापरत नाहीत किंवा रेग्युलर बाहेर येतो, आता समजा विचारच केला तर पुणे जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक झाडाला पूर्ण भरलेला असा सुंदर बहार दिसतोय आपल्याला. आणि ह्या बहाराचं जर आपण संरक्षण केलं तर आपल्याला चांगली आपली उत्पादकता वाढू शकते. त्यानंतर मोहराची काळजी घ्यायची म्हणजे आपल्याला फक्त त्याच्यावर येणाऱ्या बुरशीजन्य रोगाची म्हणजे भुरी रोगाची किंवा त्याच्यावर येणाऱ्या किडींची, अशी दोन्हींची मिळून आपल्याला तिथे काळजी घेणं गरजेचं आहे. आता मोहरावर काय कोणते कोणते रोग येतात, तर भुरी आणि करपा हे 2 महत्वाचे रोग येतात. आणि किडींमध्ये जर म्हटलं तर फुलकिडे, मोहराची मिजमाशी, शेंडा पोखरणारी आळी आणि तुडतुडे, ह्या 4 किडी आणि हे 2 रोग एकत्ररित्या मोहराचा मोठ्या प्रमाणात काय करतात. यावर्षी तुम्ही पाहिलं असेल की पहिला जो मोहर आला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात, तो बऱ्यापैकी कमी प्रमाणात फळधारणा झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की तो मोहर जळून गेला. परंतु आता जो मोहर आलाय त्याचं संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भात आपण बोलणार आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आंब्यामध्ये इतरही खूप रोग आहेत, जसं की डायबॅक, शेंडामर आहे, फोमा करपा आहे, त्याच्यानंतर जीवाणूजन्य करपा आहे, त्याच्यानंतर डिंक्या रोग आहे किंवा डिंक्या रोग हा सुद्धा आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि सगळ्यात महत्वाचं वाढणार म्हणजे माल फॉर्मेशन, ज्याला आपण पर्णगुच्छ म्हणतो. ह्या सर्व रोगांवरती आपण सविस्तरपणे चर्चा करूया. आता पहिलं म्हणजे हा जो भुरी म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये आपण याला पावडरी मिल्ड्यू असं म्हणतो, जो ऑइडियम मॅन्जिफेरी नावाच्या एका बुरशीमुळे होतो. ही बुरशी झाडाच्या पानांमध्ये किंवा खोडांमध्ये आतमध्ये जात नाही, तर ही बाहेरून तिचे जे शरीराची काही अवयव आहेत ते टाकून काय करते, रस शोषण करते. आता ही ओळखायची कशी, तर फुलं आहेत किंवा लहान जी फळं आहेत याच्यावर बुरशीची, पांढऱ्या सफेद बुरशीची, आपलं पीठ असतं जसं गव्हाचं, बाजरीचं गव्हाचं पीठ पर्टिक्युलरली पांढरं शुभ्र, तसं तुम्ही जर त्या हातावर गव्हाचं पीठ टाकलं तर जसं दिसतं तसं ते आपल्याला, तुम्हाला इथे ह्या फोटोमध्ये दिसेल बघा, इथे सगळं पांढरं शुभ्र झालेलं आहे. हा जो लाल कलर आहे, तपकिरी कलर, हा त्या देठाचा कलर आहे, परंतु त्याच्यावर इथे बघा तुम्हाला मोठ्या प्रमाणात बुरशीची वाढ झालेली दिसते. ही देठावर दिसते, फुलांवर दिसते. हे फुल आहे, हे एक एक फुल आहे, या फुलांवर सुद्धा तुम्हाला इथे याची वाढ झालेली दिसेल. आणि नंतर काय होतं की ही जी बुरशी ही सफेद कलरची असते, पांढरी असते, आणि मग ती जरा हळदी भुरकी पडायला सुरुवात होते, नंतर ती राखट कलरची बनते आणि त्यामुळे आपल्याला तो रोग सहज ओळखता येतो. आता हा रोग केव्हा येतो, तर साधारणतः ढगाळ वातावरण, आता आजचाच विचार केला किंवा काल 2-3 दिवसापूर्वीचा जर विचार केला, आता सगळे आंबे हे मोहरामध्ये. आणि या काळामध्ये काय होते की दिवसा ऊन खूप असेल, सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण तयार होते, म्हणजे वातावरणात ही चढ उतार, रात्रीचं टेम्परेचर 10च्या खाली जाते तर दिवसा ते 30च्या वर जाते. तर या जो चढ उतार आणि हे ढगाळ हवामाने हे या रोगासाठी अतिशय पोषक असल्यामुळं आता या स्टेजला आपल्याला ह्या भुरी रोगाचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे.
आता दुसरा कोणता रोग आहे तर करपा रोग आहे. तर करपा रोगामुळे काय होतात तर शेंडे करपून जातात. तुम्ही जर पाहिलं मोहरावरती ते अशा प्रमाणे दिसतं आणि पानावरती जी नवतीची पानं आलेली असतात ती पानं अशी पुढच्या बाजूनी काळ्या कलरने अशी काळ्या कलरचे ते कर्लिंग होतं, ज्याला इंग्रजीत कर्लिंग म्हणतो, म्हणजे वाकडे होतात. आणि यामुळे सुद्धा काय होतं की पानांचे प्रकाशसंश्लेषणाचा जो क्षेत्र आहे ते कमी होतं. त्यामुळे साहजिकच झाडावरती त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि जर मोहराचा विचार केला तर मोहरावर आणि करपल्यासारखे असे काळे डाग आपल्याला छोटे छोटे मोहरीसारखे काळे डाग दिसतात नाही, असे डाग झालेले दिसतात. आता ही सुद्धा तापमानातील चढउतार आणि ढगाळ हवामान जसं बोरीसाठी आहे तसंच प्रकारचं वातावरण हे करपा रोगाच्या साठी असतं. आणि हा करप्याचा अजून तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे हा फळावरील काढणी पश्चात येणारा काढणी पश्चात येणारा करपा. त्याच्यावर आपण नंतर बोलू. सध्या आपण फक्त मोहरावरती कॉन्सन्ट्रेट. आता मोहराचं संरक्षणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे तर आंब्याची उत्पादकता ही मी तुम्हाला सांगितलं की मोहर किती तुम्ही संरक्षण करता त्याच्यावर अवलंबून आहे. आणि सध्याचं जे हवामान बदलाचं जर एकंदर आपण पाहिलं प्रमाण जर पाहिलं तर खूपच मोठ्या प्रमाणात हवामान बदल दिसून येतोय. आणि त्याच्यामुळे ह्या रोगांची आणि किडीची तीव्रता ही बदलत चालली आहे, वर्षानुवर्ष ती वाढत चालली आहे. आता पूर्वी आंबा मोहरावर तुडतुडे ही कीड आणि भुरी हे दोनच जास्त प्रमाणात दिसायचे. परंतु आजकाल काय होतं की हवामानामुळे फुलकिडे सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. आणि रोग किडे आल्यानंतर आपण अनेक फवारण्या घ्याव्या लागतात आणि अनावश्यक खर्च वाढतो. आणि त्या वेळेत जर त्याचं नियंत्रण केलं नाही तर नुकसान पण होतं. म्हणून वेळापत्रकानुसार जर आपण फवारण्या केल्या तर कमी फवारण्यांमध्ये चांगल्या पद्धतीनं किडींचं आणि रोगाचं नियंत्रण, मोहराचं संरक्षण चांगलं आपण करू शकतो. आता आंबा मोहराचं रोग आणि किडीपासून संरक्षणासाठी तसेच फूल आणि फळ गळतीच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी जनरली, आता हे वेळ निघून गेलेली आहे पण पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, पावसाळा संपल्यानंतर लगेचच नवीन आलेली कोवळी जी फूट असते त्याच्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसायला लागला की पहिली फवारणी आपल्याला घेणं आवश्यक असतं. आता हे मोहराच्या संरक्षणासाठी जी पहिली फवारणी घ्यायची आपल्याला पाऊस संपल्यानंतर ही डेल्टामिथ्रिन 2.8% प्रवाही किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% प्रवाही 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला ते फवारायचे. नंतर दुसरी फवारणी कधी घ्यायची तर मोहर फुटत असताना, म्हणजे जेव्हा बोंगे फुटायला सुरुवात होतात, जस्ट मोहर बाहेर पडणारी अशी अवस्था असते त्यावेळेस क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाणी. आणि त्यामध्ये त्याच पाण्यात गंधक जे आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सल्फर म्हणतो, तर ते सल्फर 20 ग्रॅम किंवा हेक्साकोनाझोल 5 मिली. एक तर गंधक घ्या किंवा मग हेक्साकोनाझोल घ्या, दोन पैकी आपल्याला एक घ्यायचे. जर गंधक घेतलं तर 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घ्या आणि जर हेक्साकोनाझोल घेतलं तर 5 मिली प्रति 10 लिटर पाणी घ्या. आणि हे या प्रमाणात मिश्रण करायचं या दोन्हीचं, क्विनॉलफॉसचं अधिक हेक्साकोनाझोलचं किंवा क्विनॉलफॉस अधिक पेनकोनाझोल किंवा क्विनॉलफॉस प्लस गंधक. तीन ऑप्शन्स आहेत आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये. नंतर तिसरी फवारणी जी आहे ही मोहर येण्यापूर्वी करावी, म्हणजे पूर्ण मोहर निघण्याच्या आधी करायची. याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 3 मिली हे कीटकनाशक आहे किंवा डायमिथोएट 30% प्रवाही, दोन पैकी एक 15 मिली प्रति 10 लिटर अधिक प्रति 10 लिटर पाणी अधिक भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी त्याच्यातच मिक्स करून कार्बेंडिजियम 10 ग्रॅम किंवा पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून आपल्याला फवारणी करायची. दोन ऑप्शन्स त्याच्यामध्ये तुम्हाला आहेत. त्यानंतर चौथी फवारणी कधी घ्यायची तर तिसऱ्या फवारणीनंतर 2 आठवड्यांनी साधारणतः आपल्याला, त्यावेळेस बेरी सेटिंग असतं त्यावेळेस आपल्याला ही फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये थायमिथॉक्झोन 1 ते 2 ग्रॅम आणि भुरीच्या रोग नियंत्रणासाठी 20 ग्रॅम आपल्याला मोहर फुटल्यानंतर घ्यायची ती. आणि ही जी आहे ही 10 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 1 ते 2 ग्रॅम थायमिथॉक्झोन अधिक भुरी रोग नियंत्रणासाठी 20 ग्रॅम गंधक प्रति 10 लिटर पाणी असं एकत्र करून घ्यायचे. नंतर आंबा मोहराचं करपा रोगापासून संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक शिफारस झाली आहे, ती अशी की पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत, पूर्ण फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना जर ह्या चौथ्या फवारणीच्या नंतर एक 8 ते 10 दिवसांनी आपण कार्बेंडिजियम 12% अधिक मॅनगोजेब 63% WP हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे, दोन वेगवेगळे नाही ते एकत्र ते येतं. हे 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात जर आपण मारलं तर आपल्याला करपा रोगाचं चांगल्या पद्धतीचं नियंत्रण करता येतं. आता काय होतं की तुम्ही पाहिले 5 फवारण्या सांगितल्या आणि याच्यामध्ये काही जी कीटकनाशके ही फारच घातक आहेत.
आणि ही जी कीटकनाशके ओके तुम्हाला कीटकांपासून बचाव होईल मोराचा, परंतु फुलोऱ्यात असताना जर ह्याच्या जास्त फवारण्या गेल्या गेल्या प्रमाणापेक्षा जास्त, तर परागीभवनास जे आवश्यक कीटके त्या कीटकांवर म्हणजे मधमाशी असेल किंवा घरमाशी असेल, हे जे कॉमन परागीभवनासाठी लागणारे कीटक आहेत, तर यांचं काय होतं की यांना ते तिथं येत नाहीत, त्यांच्या व्हिजिट्स कमी होतात आणि त्याच्यामुळं लाग कमी लागते किंवा आपण म्हणतो फळधारणा कमी होण्याची शक्यता असते. मग याला पर्याय काय आहे? तर काही फवारण्या या आपण याच्या घेतल्या, कीटकनाशकाच्या घेतल्या, तर आपल्याला पर्याय म्हणून काय करावं लागेल की जी आपली जैविक कीटकनाशके आहेत, जसे की व्हर्टिसिलियम आहे किंवा बवेरिया आहे, तर याचा जर आपण वापर केला तर ह्या परागीभवन करणाऱ्या कीटकांना वाचवण्यात आपल्याला यश मिळेल आणि त्यातूनही आपल्याला जास्त फळधारणा मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर समजा खूपच मोठ्या प्रमाणात धुरी असेल, म्हणजे सध्या प्रादुर्भाव खूप आहे, तर अशा प्रमाणात आपण ज्यावेळेस दव असतं सकाळी, त्यावेळेस 300 मिली गंधकाची 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा आपण जर धुरळणी केली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात. आता मी ही जी केमिकल सांगितली, यातल्या सगळ्या केमिकलला लेबल क्लेम नाही. लेबल क्लेम म्हणजे CIBRC नावाची जी केंद्रीय संस्था आहे, तिने कोणतं औषध ही कोणत्या पिकावर कोणत्या रोगासाठी वापरायचं हे ठरवून दिलेलं असतं. त्याला लेबल क्लेम म्हणतो. आंबा पिकावरती जास्त अशा कीटकनाशकांचं आणि बुरशीनाशकांचं लेबल क्लेम नाही. त्यामुळे लेबल क्लेम पाहून त्या प्रमाणात आपण फवारणी किंवा धुरळणी करणं गरजेचं आहे. नंतर हे झालं. माझा आवाज येतोय सर? येतोय सर. हे झालं आपलं मोहराचं संरक्षण विभाग. आता दुसरा महत्वाचा रोग कोणता येतो? तर शेंडामर. आता काय होतं की पहिल्यांदा आंब्यामध्ये जरा कशी पद्धत होती की आपण थोडेफार आंबे लावायचो, जे कमर्शियल होते ते पण कमीच होते. परंतु आता मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्यामुळे काय झालं की हे जे काही वेगवेगळ्या बुरशी असतात, ज्या किंवा जीवाणू असतात ज्याच्यामुळे रोग होतात, यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली. म्हणजे आता आम्ही आमच्या वनस्पती रोगशास्त्रामध्ये त्याला इनॉक्युलम म्हणतो, इनॉक्युलम बिल्टअप होणं. मग तो कुठेतरी सुप्तावस्थेत राहतो आणि पोषक वातावरण झाल्यानंतर तो सगळीकडे पसरतो आणि तो रोगाची लक्षणं दाखवतो. तर त्यामुळे काय होते की आता आपण जे घन लागवड आणि अति घन लागवड करतो, त्यामुळे रोगांचं प्रमाणही वाढलंय. कारण त्यातले मायक्रो क्लायमेट आहे, सूक्ष्म जे वातावरण म्हणतो आपण बागेतलं, ते जरा थोडंसं रोग आणि किडींसाठी पोषक झालेलं असतं. त्यामुळे आता बऱ्याच रोगांचा थोडा प्रादुर्भाव जुन्या काळापेक्षा जरा थोडासा जास्त दिसतो. आता ते जो 2 रोग झाले, त्याच्यानंतर आता तिसरा महत्वाचा रोग जो आहे आंब्यावर येणार, तो म्हणजे शेंडामर. आता हा जो रोग आहे, हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणतः नवती बऱ्यापैकी चांगली झालेली, म्हणजे हे पानं बऱ्यापैकी तयार झालेली असतात. यावेळेस येतो. या रोगाची लक्षणं प्रामुख्याने कशी येते की हे जे फांदी ही वरून खाली वाळत जाते. मागच्या बाजूला, शेंड्याकडून मागच्या बाजूला ती वाळत जाते आणि त्याच्या पाठोपाठ पाने वाळतात. फांदी जळाल्यासारखी दिसते आणि इथे दिसेल तुम्हाला याच्यामध्ये. अशा बऱ्याच फांद्या यावर्षी दिसत होत्या. ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये. त्यानंतर झाडाची ही जी फांदी ही जर तुम्ही तोडली आणि उभी कापली, तर आतमध्ये एक तपकिरी रंगाची बुरशी वाढलेली आपल्याला दिसते. नंतर त्यातून त्या फांद्यांवर भेगा पडतात आणि त्यातून डिंक सुद्धा कधी कधी बाहेर आले दिसतो. जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला, जास्त फांदी सुकली तर. आणि ही नुसती मोठ्या झाडांवरच नाही, तर इथे दुसरे तुम्हाला दिसेल रोपवाटिकेत जे रोपवाटिका बनवणारे आहेत त्यांना सुद्धा हा मोठा प्रॉब्लेम आहे. रोपवाटिकेमध्ये सुद्धा कलम केल्यानंतर कलमावरती वरची पानं सगळी गळून जातात आणि अशा पद्धतीने शेंडा त्याचा मरतो. अशी याची आहेत लक्षणं. याचे उपाय: कलम करताना कलम काढी आपण रोगमुक्त आहे याची खात्री करावी. नवीन लागवड केलेल्या बागेमध्ये आपण काय करायचे, रोग येणार नाही यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, तर आपल्याला तर स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, ते स्वच्छता ठेवायची. ह्या वाळलेल्या ज्या काड्या आहेत, ह्याची रोगग्रस्त लक्षण दिसली की ह्या बांड्या कापून घ्यायच्या आणि लगेच त्याच्यावर कॉपर ऑक्साईड क्लोराईड ही नावाची जी बुरशीनाशक आहे त्याचे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्याचं एक द्रावण तयार करून घ्यायचं आणि त्यांनी ते कापलेल्या भागावर गाईच्या शेणानं लावून घ्यायचे. अशा पद्धतीनं ही उपाययोजना आपल्याला करायची. नंतर दुसरी काय उपाययोजना, तर उगस्त फांद्यांची छाटणी करताना थोड्या प्रमाणात रोगयुक्त फांदीचा भाग येईल याची दक्षता घ्यायची आपल्याला. म्हणजे छाटणी कशी करायची आहे,
पूर्ण रोगमुक्त भाग संपल्यानंतरचा थोडासा भाग त्याच्यात येईल. त्यामुळं काय होतं की 3 इंच मागे जायचं. नाही तर आपण काय म्हणू की इथपर्यंतच वाढली, मी इथंच कापतो, नाही 3 इंच मागे जा, म्हणजे काय होईल, ती पुढची पुढे पण निघालेली असते, सतत असते, ती पण त्यानं निघून जाईल. आणि मग कसं फांद्या कापल्यानंतर त्या जाळून टाकायच्या आहेत. त्या तिथे जवळपास कुठेही शेताच्या बांधाला वगैरे ठेवायच्या नाही. त्या ठेवल्या की परत त्यातली बुरशी हवेमार्फत जाऊन नवीन झाडांना इन्फेक्शन करू शकते किंवा प्रादुर्भाव करू शकते. त्यानंतर पुढचं जे रोग आहे तो म्हणजे सुटी मोड. हा कॅप्नोडियम मॅन्जिफेरी नावाच्या बुरशीमुळे होतो. आता काय होतं की सदर रोग जो आहे हा बागेमध्ये मधासारखा स्राव सोडणारे जे कीटक आहेत, म्हणजे समजा आपण मोहराचं व्यवस्थित संरक्षण केलं नाही कीटकनाशकांचं वापरून, तर फुलकिडे, तुडतुडे, मावा, पेट्या देखून आपल्याकडे फार कमी प्रमाणात आढळतो, पण फुलकिडे, तुडतुडे, मावा हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि हे जे तुडतुडे, फुलकिडे आणि मावा आहे यांची विष्ठा जी आहे ती मधासारख्या मधाच्या पाण्यासारखी असते. आणि ते काय करतात, त्यामुळं पानांवरती असा मधासारखा, तुम्ही बघा पान असं चकाकतं, पूर्ण मधासारखा थर पानावर तयार होतो. आणि हे जे मधासारखा थर आहे हे या कॅप्नोडियम बुरशीचं खाद्य असल्यामुळे या रोगाची आपल्याला जी लक्षणं आहेत, ही पानाच्या वरच्या बाजूला पूर्ण पान काळ्या रंगाच्या बुरशीनं झाकून घेतल्यासारखं दिसतं. बघा, हे हिरवं पान आहे आणि हे इथे जर पाहिलं तर हा एवढा तुमचा इथे त्या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे. रोपवाटिकेमध्ये सुद्धा कलमांवरती जर आला तर काय होतं, यांनी हा जर रोग आला ना, हे पूर्ण काळं पडून जातं बुरशीनी, त्यामुळे प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही आणि त्यामुळे झाडाच्या पोषणामध्ये बाधा निर्माण होते. आता याच्यावर उपाय काय, तर रस काढत जे किडे, ते मगाशी जे तुम्हाला मी 5 फवारण्या सांगितल्या, त्या 5 फवारण्या वेळेत घेतल्या तर रस शोषणाऱ्या कीटकांचं चांगलं नियंत्रण होतं आणि या बुरशीचा अटकाव आपण करू शकतो. कीटकनाशकांची 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी, त्यासाठी ती मगाशी सांगितलं मी तुम्हाला. आणि त्याचबरोबर 2% या प्रमाणात स्टार्चची फवारणी केली तर ते बऱ्यापैकी जी बुरशी आलेली असते ती धुवून जाते. आणि तरी पण प्रादुर्भाव असेल तर पाण्यात विरघळणारे गंधक अधिक मोनोक्रोटोफॉस अधिक गम अरॅकॅशिया याची 0.2%, 0.5% आणि 0.4% या प्रमाणात 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करणे, आपल्याला 2 फवारण्या करणे गरजेचं आहे. परत सांगतो, गंधक 0.2% म्हणजे 2 ग्रॅम प्रति लिटर, मोनोक्रोटोफॉस 0.05 म्हणजे 5 ml प्रति 10 लिटर पाणी, आणि 0.4% म्हणजे 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये गम अरॅकॅशिया म्हणजे थोडक्यात आपला जो डिंक असतो तो, याचा वापर केला तर आपण या बुरशीपासून आपल्या झाडांचं संरक्षण करू शकतो. नंतर पुढचा रोग हा फोमा करपा आहे. आपल्याकडे हा रोग फार कमी प्रमाणात यायचा, परंतु सध्या मागच्या 2-3 वर्षापासून जो मी सर्वेचा जो माझा अभ्यास आहे त्याचा आलेख असा दाखवतो की या रोगाची तीव्रता सध्या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे. फोमॉप्सिस नावाच्या बुरशीमुळे हा होतो. तर ह्या रोगामध्ये बघा, इथं दाखवल्याप्रमाणे जुन्या पानांवरती साधारणतः हा दिसतो. आणि हे रोगाचे ठिपके हे असे, हे पानावर पूर्ण वाढ झाल्यावर करड्या रंगासारखे दिसतात. बघा, हा करडा रंग आहे आणि ठिपक्यांच्या मध्ये छिद्र पडते, शॉर्ट होल म्हणतो आपण त्याला. आणि जास्त प्रादुर्भाव जर झाला, रोगाचे ठिपके एकत्र येऊन असे चट्टे तयार होतात. ही प्राथमिक स्टेजला असे छोटे छोटे टिपके असतात. आता याच्या उपाययोजना काय आहे, तर कॉपर ऑक्सिक्लोराइड. रोगाची लक्षणं, प्रथम लक्षणं दिसली म्हणजे ह्या अवस्थेत, ही वरचं पान दिसतंय ह्या अवस्थेत असेल, त्यावेळेस कॉपर ऑक्सिक्लोराइड या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला एक फवारणी द्यायची. आणि योग्य प्रमाणात अन्नद्रव्य दिली, म्हणजे मायक्रोन्यूट्रियन जे आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, नत्रच पुरत पाला योग्य आपल्या शिफारशीत मात्रेनुसार योग्य वेळी जर आपण दिलं तर झाडामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढली तर फोमा करपाच नाही तर सगळ्याच्या सगळ्या रोगांना ते झाड प्रतिकार करतं. त्याच्यात नॅचरल इम्युनिटी येते. जसं आपण कोरोनाच्या काळात पाहिलं की आपण इम्युनिटी वाढवाय भर दिला औषधं घेण्यापेक्षा, तर त्या पद्धतीने जर आपण योग्य असं सूक्ष्म अन्नद्रव्य नियंत्रण जर ठेवलं तर आपल्याला सगळेच रोग टाळण्यामध्ये मदत होते. आता महाराष्ट्रामध्ये दुसरा जो रोग वाढतोय तो म्हणजे डिंक्या, लॅसिडिप्लोडिया थिओब्रोमी. हा जो आहे हा खोडामधून आहे ना, खोडाची साल जी असते याची साल निघत असते, तुम्ही पाहिलं असं आंब्याची, तर खोडाच्या सालीमधून आणि फांद्यांमधून मोठ्या प्रमाणात चिकट असा डिंक, हा डिंक दिसतोय तुम्हाला, हा डिंक स्रावतो. आणि भेगाळलेल्या फांद्यांवर हा रोग प्रामुख्याने
खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. जिथं भेगाळलेल्या फांद्या आहेत. म्हणजे जिथे आपलं मी मगाशी सांगितले ना शेंडामर, तो ज्या झाडावर शेंडामरची जास्त प्रादुर्भाव आहे तिथे डिंक्याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होतो. मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला तर खोडावरील डिंकाची ठिपकी खाली पडतात आणि साल तपकिरी रंगाची बनून जाते अशी, आणि फांद्यांच्या आडव्या भेगा पडतात आणि फांद्या कुजून मरून जातात. आता ही अशी साधीशी डिंक दिसला की समजायचा डिंक्या रोग आलेला आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगा, डिंक आणि कुजलेल्या फांद्या यामुळे गर्डलिंग सारखा परिणाम होऊन झाड मरून जातं. तसं द्राक्ष जुन्या काळात गर्डलिंग करायचे, आता करत नाही कोणी. तर ते गर्डलिंग सारखा प्रकार होतो आणि साहजिकच वरती जाणारी अन्नद्रव्य थांबली जातात आणि झाड मरून जातं. आता हे काय करायचं, तर याच्यासाठी उपाययोजना काय, तर रोगग्रस्त जी साल आहे वरची ती काढून टाकायची किंवा तो भाग काढून टाकायचा, तो स्वच्छ करायचा आहे आणि बोर्डेक्स पेस्ट 1% बोर्डेक्स पेस्टनी त्याला आपण काय करायचंय, आपण जसं कलर देतो, रंग देतो तसं रंग द्यायचा किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईडचा लेप त्याला आपण ज्या ठिकाणची साल काढली त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि कॉपर सल्फेट या बुरशीनाशकाची प्रत्येक झाडाला 500 ग्रॅम या प्रमाणात पाण्यात मिसळून आळवणी करायची. साधारणतः 10 ते 15 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो प्रति झाडाला आपण ते द्यायचे. त्याच्यानंतर पुढचा रोग जो आहे तो आहे जीवाणूजन्य करपा. हा जीवाणूजन्य म्हणजे जीवाणूमुळे होणारा रोग आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॅक्टेरिया म्हणतो. याला इंग्रजीमध्ये बॅक्टेरियल कॅन्कर डिसीज म्हणतात. हा झांथोमोनास कॅम्पेस्ट्रिस नावाच्या एका जीवाणूमुळे होतो. तर याचे काय लक्षण आहेत, याची लक्षणं पानावर जशी करप्याची लक्षणं असतात त्याच टाईपची लक्षणं असतात, फक्त हा होतो जीवाणूंमुळे. आणि याच्यामध्ये काय होतं, लिव्ज म्हणजे पानांवरती याची लक्षणं दिसतात, फांद्यांवर दिसतात, मोठ्या मोठ्या बारक्या बारक्या काटक्यांवरही दिसतात आणि फळांवरती पण हा जीवाणूजन्य कर्म आपल्याला आढळतो. पहिल्यांदा काय होतं की पाण्यानं सुकल्यासारखं आपल्याला ती जागा दिसते जिथं प्रादुर्भाव झालाय ती, आणि नंतर ती एकदम आपल्या शरीरावरती जखम झाल्यावर जी खपली असते त्या तशा खपलीच्या सारखी झालेली दिसते. आणि झाडांवरती त्याच्यानंतर याच्यावरती ते असे आपण म्हणतो ना ज्याला आकार नसतो, आकार नसलेलं अशा पद्धतीच्या उंचवटे त्याच्यावरती तयार होतात आणि नंतर ते पिवळे पडतात. पिवळे पडल्यानंतर नंतर ते मोठे होतात. एकत्र झाल्यानंतर मोठा डाग पडतो. इथे दिसेल तुम्हाला हे असे मोठे मोठे जीवाणूजन्य करप्याचे डाग आपल्याला पानावरती आणि इथे आपल्याला याच्या फांदीवरती दिसत आहेत. तर याच्यावरती उपाय काय, तर याच्यात काय आहे की आपण बागेमध्ये रेग्युलर फिरलं पाहिजे आणि फिरताना जर आपल्याला अशी लक्षणं आढळली तर आपल्याला लगेच त्याची उपाययोजना घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं मी मगाशी जे सांगितलं की बागेमध्ये स्वच्छता असणं गरजेचं आहे. आता मी बऱ्याचदा सर्वेसाठी जेव्हा फिरतो तेव्हा पाहतो बरेच शेतकरी खूप सुंदर पद्धतीनं आंब्याच्या बागा मेंटेन करतायत, म्हणजे एक तण सुद्धा नसतं अशा पण बागा मी पाहिलेल्या आहेत. नाहीतर काही जुन्या काळामध्ये कसं होतं की जास्त काही खर्च केला जात नव्हता, परंतु आता सगळ्या गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉलो केल्यामुळे बऱ्यापैकी सॅनिटेशन म्हणतो त्याला आपण, किंवा स्वच्छता जी आहे त्या स्वच्छता आपण राखणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जे कोय वापरतो कशासाठी, तर खुंट तयार करायला, ती आपण योग्य अशा हेल्दी झाडापासून म्हणजे निरोगी झाडापासून घेणं गरजेचं आहे. कारण हा रोग आहे ना जास्त करून आपल्याला रोपांमध्ये दिसतो. रोपांमध्ये शक्यतो कुठं खुंटावरतीच्या पानांना दिसतो आणि त्या खुंटाच्या पानावर आला की ते तिथून त्या भरलेल्या पिशवीच्या मातीत जातात, तिथं सुप्त अवस्थेत राहतात आणि नंतर मग परत जेव्हा आपण कलम करतो कलम फुटतं ते त्याच्यावरती पण जातं. त्यामुळं चांगल्या कोया निवडायच्यात. आणि जर आपण बागेच्या कडेनं विंड ब्रेक म्हणून जर काही झाडांचा वापर केला, म्हणजे आपली जी हवा आहे हवारोधक झाडांचा वापर केला तर याचं जे काही प्रसार होतो जीवाणूचा हा जरा कमी होतो. त्याच्यानंतर याच्यासाठी आपल्याला काय नियंत्रण, जर आलाच रोग, हे झालं तुम्हाला आधीचे घ्यायचे, पण जर रोग आलाच तर आपल्याला काय करायचंय, तर याची 3 फवारण्या घ्यायच्या. स्ट्रेप्टोसायक्लिन 200 ppm. स्ट्रेप्टोसायक्लिन म्हणजे हे एक प्रकारचं जीवाणूनाशक आहे, अँटीबायोटिक आहे. याच्या 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला 3 फवारण्या घेणं गरजेचं आहे. आणि खूप त्याच्यापेक्षा जास्त झालं तर आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन 300 ppm ने घ्यायचंय किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 0.3% ने जर घेतलं, हे दोन्ही एकत्र जर केलं ना तुम्ही, स्ट्रेप्टोमायसिन 200 ppm किंवा 300 ppm अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड, तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं रोगाचं नियंत्रण याच्यामध्ये दिसतं. आणि हा जो आहे बॅसिलस म्हणजे काही काही जे आपले जीवाणू आहेत की जे
आपण ज्याला म्हणतो ना आपण ऑर्गॅनिक फार्मिंग, ते त्याच्यामध्ये जे वापरले जातात जसं की बॅसिलस असेल, स्युडोमोनास असेल, त्यांचा पण जर वापर केला तर या रोगाचं नियंत्रण करायला आपण आपल्याला सोपं जातं. त्याच्यानंतर महाराष्ट्रात अजून वाढता आलेख दाखवणारा रोग म्हणजे पर्णगुच्छ. हा रोग नाहीये, तर ही एक प्रकारची झाडाला झालेली विकृती. त्याचं कारण याचं आता मी तुम्हाला सांगतो, हा कशामुळे होतो, तर हा एक वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. त्या सगळ्या कारणांचा एकत्र परिपाक म्हणून आपल्याला पर्णगुच्छ दिसतात. तर त्यातलं पहिलं कारण काय, वातावरणातील मोठ्या प्रमाणातील बदल. जसं की आत्ता वातावरण आहे, सकाळचं वातावरण एकदम गरम असणे, संध्याकाळी एकदम थंड असणे, म्हणजे डायर्नल व्हेरिएशन, ज्याला आपण दोन कमाल आणि किमान तापमानातला फरक म्हणतो, हा खूप जास्त असेल. अधिक झाडाला व्यवस्थित सूक्ष्म अन्नद्रव्य नसतील, त्याची कमतरता असेल किंवा जास्तपणा झाला असेल. तिसरं, फुजारियम सबग्लुटेनियन्स नावाची एक बुरशी, ती बुरशी आणि कीटक, असे 4-5 जे सगळे घटक आहेत, ह्या सगळे जेव्हा एकत्र मिळून येतात त्यावेळेस साधारणतः आपल्याला हा रोग आढळतो. आता याची लक्षणं कशी आहेत, तर याची 2 प्रकारची लक्षणं आहेत. 2 प्रकारचे पर्णगुच्छ असतात. एक व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन, म्हणजे शाखीय वाढीचा पर्णगुच्छ. हा जो दिसतोय तुम्हाला, हा शाखीय वाढीचा पर्णगुच्छ. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, तर झाडाला जेव्हा नवती फुटते, ती नवती न फुटता असे बारीक 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 छोटी छोटी पानं, मिनिएचर पानं तयार होतात आणि ती गुच्छामध्ये बाहेर पडतात. जसं आपण फुलांचा गुच्छ बनवतो तशी ती गुच्छामध्ये बाहेर पडतात. आणि त्यामुळे काय होतं, की प्रकाश संश्लेषण साहजिकच होतं, पानच डेव्हलप होती नाही चांगल्या पद्धतीची आणि ते गुच्छासारखं दिसतं. आणि दुसरा जो आहे तो आहे फ्लोरल मालफॉर्मेशन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोहरावरील पर्णगुच्छ. हा पर्णगुच्छ आत्ता मोहर आल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसेल. याचं पण कारण तेच आहे की वातावरणातील बदल, फुजारियम बुरशी, त्याच्यानंतर कीटक आणि अन्नद्रव्याची कमतरता. आता याच्यात काय दिसतं, तर या मोहरावरील पर्णगुच्छामध्ये बघा, गमतीचा भाग असा आहे की जिथं फुलं तयार व्हायला पाहिजे तिथं फुलं तयार न होता त्याचं रूपांतर पानात होऊन जातं आणि ते गुच्छासारखं दिसतं. आता मला सांगा, जर फुलाचंच पानात रूपांतर झालं तर तिथं फुलच नसेल तर परागीभवनही होणार नाही आणि फळदार नाही होणार नाही, आणि त्या आलेल्या मोहराच्या पूर्ण दांड्याला एकही कैरी लागत नाही. तर पूर्ण क्रॉप लॉस होण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण सध्या खूप वाढतंय. आता हा का होतो, मेन सांगितलं मी तुम्हाला ही सगळी कारण. त्याच्याच बरोबर जर कलम करताना त्या कलम तयार करणारे जे असतात रोपवाटिकावाले, त्यांनी जर रोगग्रस्त झाडाची कलम काडी जर घेतली, ज्याला आपण सायन्स स्टिक म्हणतो, म्हणजे कलम करायला जी काडी वापरली जाते कलम काडी, ती जर तुम्ही रोगग्रस्त झाडावरनं घेतली तर तो रोग तुम्हाला 4थ्या-5व्या दिवशी बरोबर त्याची एक्सप्रेशन दाखवतो. 5 वर्ष तो सुप्तावस्थेत असतो, झाडामध्येच असतो, कुठंच नसतो, परंतु नंतर तो 5 वर्षानंतर दिसतो. अशी आतापर्यंतची आपलं हे होतं, ऑब्झर्वेशन्स होती. परंतु आता असं दिसते मागच्या 2-3 वर्षापासून की रोप जून महिन्यामध्ये लावलं की लगेच जानेवारी किंवा महिन्यामध्ये पुढच्या वर्षाच्या आपल्याला जी नवीन येणारी पालवी आहे ती डायरेक्ट पर्णगुच्छ घेऊन आल्यासारखी दिसते. म्हणजे वातावरणातील बदलामुळे त्याचे सिम्पटम्स दाखवायचं, म्हणजे लक्षणं दाखवायचं प्रकार पण बदललेला आहे. आणि लहानपणापासूनच लहानपणापासूनच ते झाड आहे, लहान असतापासूनच ते पर्णगुच्छामध्ये जर कन्वर्ट झालं तर मग पुढे आपल्याला बाग मेंटेन करणं किंवा बाग टिकवणं अवघड होतं. म्हणून आता याचा उपाय काय, तर आपल्याला जर ते मोहरावरती मालफॉर्मेशन आलं, म्हणजे पर्णगुच्छ आला का तो काढून टाकायचा, त्याला कट करायचा आहे आणि त्याला जाळून टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा प्रसार होणार नाही. हे झाले एक. दुसरं, NAA नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड म्हणजेच प्लॅनोफिक्स 200 ppm, NAA नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड 200 ppm किंवा प्लॅनोफिक्स 90 मिली प्रति 20 लिटर इन फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर, म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला ही फवारणी जर आपण केली तर आपल्याला जे फ्लोरल मालफॉर्मेशन आहे, म्हणजे ज्याला म्हणतो आपण पर्णगुच्छाचं, आपलं मोहराचं पर्णगुच्छ, त्याचं नियंत्रण आपण करू. म्हणजे मोहर यायच्या आधी आपल्याला याची एक फवारणी घ्यायची आणि त्याच्यानंतर जर पर्णगुच्छ दिसणारा
किंवा पर्णगुच्छ सदृश्य जर तुम्हाला मोहर दिसला तर तो काढून टाकायचा आहे डिसेंबरच्या आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये. आणि लेट डिसेंबर आणि जानेवारीला जे काही येतात ते माल फॉर्मेशन पण आपल्याला काढून टाकायचे. नंतर चिलेटेड झिंक 100 ppm आणि कॉपर 40 ppm हे फ्लावर बड डिफरन्शिएशन म्हणजे जेव्हा मोहर निघायच्या आधीची अवस्था असते पाऊस संपल्यानंतर त्यावेळेस आपल्याला हे 100 ppm नी झिंक, चिलेटेड झिंक आणि चिलेटेड कॉपर 40 ppm नी आपल्याला एक फवारणीतनं जर दिलं तर फवारणीतून द्यायचे. आणि त्याच्यानंतर एक कार्बेंडिजियमची 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर फवारणी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण पर्णगुच्छाचं नियंत्रण करू शकतो. पर्णगुच्छ हा आपल्या आंबा उत्पादकांसाठी फार मोठा प्रश्न आता सध्या भेडसावतोय, येतोय पुढे. कारण आपल्या पीक पद्धतीमध्ये पण आपण बदल केलेला आहे, वातावरणात तर बदल होतोय, तो अजून होणारे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या पर्णगुच्छाचं जर आपल्याला खऱ्या अर्थानं समूळ उच्चाटन करायचं जर असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट नर्सरीवाले जे आहेत त्यांनी नर्सरीच्या काड्या घेताना निरोगी अशा मातृवृक्षापासूनच त्या काड्या, कलम काड्या घेणं गरजेचं आहे. म्हणजे तो रोग पुढे झाडामध्ये जाणारच नाही. हे आले पर्णगुच्छ म्हणतात. नंतर लाल तंबेरा, रेड रस्ट, आपल्याकडे हा रोग फार नगण्य प्रमाणात दिसतो. वरती पानावरती लाल कलरची आपल्यावर तसं तांबेरा येतो बघा गावावरती, तसा तांबेऱ्यासारखी तांबड्या कलरची अशी याची वाढ होते, अलगी येते एक प्रकारची, त्याची वाढ झालेली असते. आपल्याकडे हा एवढा प्रमाणात येत नाही, पण जरा आलाच तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं तर बोर्डेक्स मिक्सर 1% किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड COC 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाणी, सॉरी 0.3%, 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं या रेड रथचं नियंत्रण करता येतं. पण आपल्याकडे फार तो कमी प्रमाणात येतो. धन्यवाद. तर हे साधारणतः एवढे रोग आपल्याला आंब्यामध्ये दिसून येतात महाराष्ट्रामध्ये. सर हे झालं आंब्याच्या रोगांच्या बाबतीत. आपल्या काही शंका असतील तर आपण कृपया, मी त्याचं स्वागत करेल, शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. हॅलो सर. हॅलो. हा सर बोल. हा, शंका आहेत का कोणाच्या काही? सर, अतिशय सखोल चर्चा झालेली आहे. तर सर्वात महत्वाचा जो मुद्दा होता तर यामध्ये पर्णगुच्छ किंवा पुष्पगुच्छ होतात, मँगो माल फॉर्मेशन हा होता. तर विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे यांच्या वतीने मी सर आपले हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मला तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विभागीय विस्तार केंद्र पुणे आणि त्याचे प्रमुख मानेसर यांचे मी, मानेसर, जोगदंड सर आणि किसान टीम यांचे सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. लिव्ह करू सर. हो हो. थँक्यू. ओके, धन्यवाद.